तर मित्रांनो, मी प्रणव आणि तुम्ही पाहतात PM व्लॉग्स. तर आज आपण रात्री जाळ सोडलंय. तर बघूया जाळ्याला काय लागले का नाही मासे, आणि कोणकोणते मासे लागलेत काय. आता पटापट जाऊयात नदीला. तर मित्रांनो, आपण नदीला येऊन पोहोचलोय. इकडं पुढच्या साईडला इथं जाळ आहे आपलं. तर आता पटापट मी जाळ काढायला जाणार आहे. आपल्यासोबत सनी, इकडं गोट्या आहे आणि इकडं सनी आहे. तर साईडने सनी आणि गोट्या शूट करणार आहे आणि मी चाललोय आता जाळ काढायला. तर बघूयात कोणकोणते मासे लागलेत काय. वरून तर दिसतात मासे, पण लांबून दिसणार नाहीत. तर मी दाखवतो तुम्हाला मासे काढून जाळीचे. तर मित्रांनो, चाललोय आता जाळं काढायला. ऊन पण आलं इकडनं, त्याच्यामुळे पाणी जरा गरम झाले. हे बघा मित्रांनो, 2 चिलाप्या लागल्यात, चांगल्या साईजच्या आहेत. तर आता पटापट काढून घेऊयात यांना. मित्रांनो, जाळं काढायला सुरुवात केली आणि पहिल्याच तोंडाला 2 चिलाप्या लागल्यात. तर आता पटापट काढून घेऊयात आणि बघूयात पुढं काय दुसरं लागलंय का मासे. तर हे बघा, चिलाप्या काढून झाल्यात आपल्या. दाखवतो तुम्हाला जवळून, चांगली साईज आहे. एक नंबर साईज आहे. तर बघूयात अजून कोणकोणते मासे लागले. ह्या चिलाप्या साईडला ठेवून देऊयात. तर हे बघा, 4-5 चिलाप्या एकाच जागेवर लागल्यात. तर आता पटापट यांना काढून घेऊयात. मित्रांनो, ते आपल्या 4-5 चिलाप्या काढून झाल्यात. आता बघूयात पुढच्या साईडला मासे कोणकोणते लागलेत. तर आपलं जाळ आहे ना इथं झाडात गुतलंय, त्याच्यामुळं काय इथं मासे लागले नाही. तरी मी बघतोय लागलेत का नाही, पण इथं काय मासे लागले नाहीत. तर बघूयात पुढं लागलेत का. हे बघा मित्रांनो, झाडांच्या पुढं निघलो आणि लगेच वाम लागली आहे. चांगल्या साईजची वाम आहे आणि वामच्या पुढं लगेच एक चिलापी आहे. तर आता पटापट वामला काढून घेऊयात. मित्रांनो, आपल्याला वाम लागली, त्याच्यामुळे जरासं जाळं आपल्याला साईडला वडायला लागत नाही. तर ना वाम आहे ना जास्त पाण्यात काटा मारते, त्याच्यामुळे थोडंसं साईडला वडलंय आता मी. एक नंबर गुतली मित्रांनो जाळ्यात वाम. 2 बुट्टीचं जाळ आहे आपलं, पण वाम काय सटकू शकत नाही, इतकी खतरनाक बसली आहे. तर आता पटापट काढूयात. बघा मित्रांनो, पूर्ण हाता एवढी आहे मोठी, आणि गुतली आहे बघा कसली खतरनाक. इथं पण गुतली, इथं पण गुतली, त्याच्यामुळे तिला निघताच आलं नाही. तर काढायचा प्रयत्न करतोय, पण निघाली पण झाली. तिच्या कल्ल्यात बोट घालणारे म्हणजे ती जास्त काटे बिटे मारणार नाही. आणि गुतलीच मित्रांनो एवढी खतरनाक, पण झाली निघत पण नाही. मित्रांनो, वाम काढताना एक लक्ष द्या. हे बघा, वामला इथं काटा असतो आणि इथं पण दोन्ही साईडने काटे असतात. हे काटे मारू शकते, त्याच्यामुळे वाम काढताना ना जाळ्याची नीट काढायला लागते. आपल्याला शेवटचा उपाय आहे म्हणजे जाळं फाडून काढायला लागणार आहे, त्याच्याशिवाय ही वाम निघणार नाही. जाळं पण मित्रांनो एकदम मजबूत आहे, हातात नाही जाळं. मारला मित्रांनो काटा वामटीने आपल्याला. बघा, कल्ल्यात हात घालायला लागतो तिच्या सारखा सारखा. काटे भरपूर लागतात मित्रांनो. हे बघा, इथं पण काटा लागलाय, तर रक्त आले बघा. दिसायला पण मित्रांनो आम सेम सापासारखी दिसते. हे बघा, जिथं जिथं गुतली होती जाळ्यात, तिथं तिथं डायरेक्ट जाळ्याचे वन आहेत. एक नंबर साईज आहे. तर आता वाम साईडला ठेवून घेऊ आणि बघूयात अजून दुसरे काय मासे लागलेत का वेगळे. खतरनाक साईज मित्रांनो वामची. तर आज आपण वामची रेसिपी बनवणार आहे. एक नंबर साईज मित्रांनो. हे बघा, जिवंत आहे अजून पण. हे बघा, तोंड हलते, त्याच्यावरून तुम्हाला समजल. तर आता ते दुसरे मासे जाळ्याला ते पण काढून घेऊयात. तर चला आता परत पाण्यात.
बघा चिलाप्यात लागल्यात फक्त एकच वाम लागली वाटतं आपल्याला. इकडे पुढं पण आहे जाळं, बघूया तिकडे काय लागले सगळीकडं. काटे मारते मित्रांनो चिलापी पण. खतरनाक साईजची वाम लागली. चिलाप्या लागल्यात आज. तर मित्रांनो दाखवतो मी तुम्हाला किती मासे लागलेत आपल्याला. हे बघा मित्रांनो 5 चिलाप्या आणि 1 वाम लागली आहे. तर याच वामची आपण रेसिपी करणार आहेत मस्तपैकी. 1 नंबर रेसिपी करणार आहेत. तर चला. हे बघा मित्रांनो आता वाम साफ करायला घेतली आहे. तर आता पट्ट वामचे खवले काढून घेतो. तर मित्रांनो वामटीचे खवले काढतोय. असे काय तुम्हाला खवले दिसत नसल, आणि बघा वामला पण खवले असतात. हे बघा कशी निघतात, ही खवले आहेत वामची. तर आता पटापट आहे ना पूर्ण वामचे खवले काढून घेतो. तर मित्रांनो आता पोट साफ करून दाखवतो तुम्हाला. बघा इकडून असे कापायला लागते वाम. असं सरळ कापून घ्यायचे पहिले पोट. बघा वामटीचे आतडे असतात. ही वामटीला एकदम कमी आतडे असतात सगळ्या माशांपेक्षा. हा वामटीचा फुगा असतोय. हा बघा किती मोठा आहे. जितकी मोठी वाम असेल तितका मोठा फुगा असतो मित्रांनो हा. तर हा फुगा पण काढणार आहे आपण. तर मित्रांनो वामटीला जंत असतात पोटात, तर मी ते पण काढून दाखवतो तुम्हाला. हे बघा हे असं काळ काळ असते ना, ते जंत असते. हे बघा तिथे अशी सुई घालायची, ती जागा अशी फोडायची. हे बघा जंत असतात. हे दिसत असून बारीक आहे दोऱ्यासारखाच. हे सगळे जंत असतात वामटीच्या पोटात. अजून एक दाखवतो मी तुम्हाला. हे बघा हा दुसरा जंत आहे. तर अशी ही जंत असतात. तर आता पटापट जंत काढून घेतो. मित्रांनो हे जंत आहेत ना फक्त पोटातच असतात, बाकी कुठं नसतात. तर मित्रांनो जंत काढून झालेत. तर आता पटापट आहे ना पीस करून घेतो आमटीचे. चांगले मध्यम आकाराचे पीस करून घेणार आहेत आपण. हे बघा असे. आणि वामटीत मित्रांनो काटे कमी असतात, एकच काटा असतोय. तर आता पटापट आहे ना पीस करून घेतो वामटीचे पूर्ण. तोपर्यंत मम्मी मसाला काढून घेते. बघा सगळे एकसारखे पीस होतात वामटीचे. तर मित्रांनो मस्तपैकी आपले वामचे पीस करून तयार झालेत. तर पटापट आता धुवून घेतो. तोपर्यंत मम्मीने मसाला काढलाय. धुवून झाल्यावर मग तुम्हाला मसाला दाखवतो मम्मीने काय मसाला काढलाय काय. हे बघा मित्रांनो हे मसाले काढलेत मम्मीने. 2 मीडियम साईजचे कांदे, अर्धे वाटी खोबरं, कोथमीर, 1 लहान साईजचं टोमॅटो आणि 15-20 लसणाच्या पाकळ्या. तर आता पटापट मसाला बारीक करून घेतो. तर मित्रांनो मम्मी मसाला बारीक करते तोपर्यंत मी चूल पेटून घेतो. हे बघा मित्रांनो चूल चांगली पेटली आहे आपली. तर मित्रांनो मसाले वाटून दिलेत मम्मीने. हे बघा लसूण, कांदा, खोबरं, कोथमीर आणि हे टोमॅटो आहे आणि हे आलं लसूण पेस्ट आहे. तर चूल पण इकडे चांगली पेटली आहे. तर आता पहिला टोप ठेवून घेऊयात चुलीवर. तर आता टोप गरम व्हायची वाट बघूयात. मस्तपैकी टोप तापलाय आपला. टोपात तेल घालून घेऊया. हे बघा हे हे असे आहेत ना 3 चमचे तेल घालणार आहे आपण. आता तेल तापून देऊयात चांगलं. जास्त तापले त्याच्यामुळे ना आपण चुलीच्या खाली घेऊन येणार टोप, मग त्याच्यात मसाले परतणार आहे. तर सगळ्यात पहिला आपण आहे ना आपलं हे कोथमीर, कांदा, खोबरं ते टाकणार आहे त्याला. हे बघा कसलं खतरनाक तेल तापले. आता याला परत वर ठेवून घेऊयात.
चूल मित्रांनो एकच नंबर पेटली, त्याच्यामुळे मसाले लवकरच परतून होतील. आपण हे मसाले सगळे आहेत ना कच्चेच वाटले होते, त्याच्यामुळे परतायला जरा जास्त टाइम लागेल. तर आता आपलं कांदा खोबरं चांगलं परतले, तर आता आलं लसूण पेस्ट टाकून घेऊयात. मस्त पैकी आलं लसूण पेस्ट मिक्स करून परतून घेऊयात. आलं लसूण पेस्ट मस्त परतून झाली. आता टोमॅटो टाकूयात. मस्त पैकी टोमॅटो परतून घेऊयात. परतून झालेत आपले. बघा मसाल्यांना कसं तेल सुटले. तर आता आहे ना याच्यात सुके मसाले घालून घेऊयात. सुके मसाले दाखवतो मी तुम्हाला. हळद घेतली मित्रांनो आपण अर्धा चमचा गरम मसाला आहे. एक चमचा काश्मीर लाल मिरची आहे. 1 चमचा संडे मसाला आहे. 2 चमचे आपलं घरचं लाल तिखट आहे. तर आता हे सुके मसाले टाकून घेऊयात. तर सगळ्यात आधी ना आपण काश्मीर मिरची पावडर टाकून घेऊयात. काश्मीर मिरची पावडर चांगली परतून घेऊयात मसाल्यात. त्याच्यानंतर यांना लगेच आपलं घरचं लाल तिखट टाकूया. हे आपलं घरी बनवलेलं लाल तिखट आहे. हे पण चांगलं परतून घेऊयात मसाल्यात. कलर कसला भारी आलाय मसाल्यांना. हे बघा एकच नंबर कलर आलाय. आता हे हळद, गरम मसाला, संडे मसाला हे सगळं टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात. हे सगळं मिक्स झाल्यावर ना वरून मीठ टाकणार आहे आपण, चवीनुसार मीठ. बघा मीठ टाकले. परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा मसाल्याच्या ताटलीत आपण पाणी घेतलंय. पाणी ओतून घेऊयात आता मसाल्यात आणि चांगला मसाला शिजून घेऊया. तर मसाले चांगले शिजलेत. हे बघा उकळी आली मसाल्यांना. आता आहे ना आपण पाणी घालूयात. हे बघा 1 मोठा तांबे आपण पाणी घेतलंय. तर आता पाणी घालून घेऊयात चांगलं आणि याला पाण्याला उकळी येऊन देऊयात. तर मस्त पैकी आपल्या कालवणाला उकळी आली आहे. तर आता याच्यात ना आपल्या वामटीचे पीस सोडून घेऊयात. तर ना आता एक एक करून आम्ही वामटीचे पीस आहेत ना आपले सोडून घेतो. तर आपले वामटीचे सगळे पीस सोडून झालेत. आता आहे ना कालवण मिक्स करून घेऊयात. कालवण कसलं मस्त झाले. तर आता परत उकळी येऊन देऊया. तर मस्त पैकी आपल्या कालवणाला उकळी आली आहे. हे बघा कसलं भारी कालवण उकळतंय आपलं. अजून 5 मिनिटं चांगलं उकळून घेऊयात आणि मग उतरून घेऊया. तर झालंय आपलं कालवण. आता चांगलं उतरून घेतो. लगेच गरम गरम जेवायला घेतो. तर घेतो मित्रांनो जेवायला. तरी बघा कसली भारी आली आहे. बघा भारी आली आहे कालवणाला. तर आता घेतो गरम गरमच जेवायला. मस्त पैकी वामचा पीस आणि रस्सा एकच नंबर. आणि गरम गरम बाजरीची भाकर मम्मीने बनवली आत्ताच. तर आता खाऊन बघतो कसं झालंय कालवण. मस्त पैकी गरम गरम रस्सा आणि गरम गरम भाकरी. एकच नंबर कालवण झाले. तर वाम आणि भाकर खाऊन बघतो. बघा कसली भारी शिजली आहे. गरम गरमच आहे. किती पटकेने फुटती आहे.
एकच नंबर. चुरून खाऊयात. कालवणाची खरी मजा बाजरीची भाकर चुरून खाण्यातच आहे. तर मस्त पैकी चुरून भाकर खाऊयात आता. एकच नंबर लागते मित्रांनो चुरून पण. आता वाम खाऊयात, नुसते वाम. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं वाम मध्ये काटे नसतात, फक्त एकच काटा असतोय. हे बघा काटे नाही आहेत. शिजले सुद्धा एकच नंबर. हे बघा फक्त मधलाच काटा असतो. हा काटा आहे मधला, बस एवढाच काटा असतो, बाकी काटे नसतात. तर आता पटापट जेवून घेतो. या मित्रांनो जेवायला. तर मित्रांनो आपल्यासोबत सनी आणि गोटे आहेत, ते पण खात्यात. तर विचारूयात त्यांना कसं झालंय कालवण. हे बघा मित्रांनो सनी खातोय. सनीला विचारू कसं झालंय कालवण. कसं झालंय सनी कालवण. एकदम भारी झाले मित्रांनो. रोजपेक्षा कालवण भारी झाले आज, आणि आम खायला पण चांगली असती. तर गोट्याला विचारू कसं झालंय कालवण. खरं खरं सांग गोट्या, कसं झालंय कालवण. आजचं कालवण छान झालंय रोजपेक्षा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.